15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून एका सण उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात येतो. यंदाचा 78वा स्वातंत्र्य दिन भारताचे 140 करोडहून जास्त जनसमुदाय साजरा करणार आहेत. मग त्यात आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक मागे कशी? आस्था रोटी बँकेतर्फे दररोजच अन्नदान होते. समाजातील असेही काही देणगीदार आहेत जे दररोज होणाऱ्या या यज्ञात खारीचा का होईना वाटा उचलतात. जसे की गेल्या मकर संक्रांतीपासून सुरू केलेल्या सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराकरिता येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान होते. सणासुदीला गोड मिष्टान्न जेवण, तर उपवासाला फराळ पदार्थ व फळे वाटप आणि आज तर देशात साजरा होणारा स्वातंत्र्य दिन तो तर नक्कीच स्पेशल केलाय. आज आपण लाभार्थींना गोड म्हणून शिरा, जिलेबी, लाडू व पातळ भाजी, मसाले भात, चपाती व फळे वाटप केले, जेणेकरून या लाभार्थी नातेवाईकांनाही भारत देशाचा हा स्वातंत्र्य दिन जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी साजरा करता आला हीच भावना. तर दुसरीकडे सोरेगाव हबीब अनाथ आश्रमातील मुलांसोबत सरकारी वेळेत ध्वजारोहण व ध्वजवंदना करून ते अनाथ असले तरीही त्यांच्यावर आस्थाकडून वेळोवेळी संस्काराची शिदोरी देण्यात येते. साजरा करण्यात येणाऱ्या सण समारंभाचे महत्त्व सांगून हीच पिढी उद्याचे भविष्य घडवण्यासाठी सज्ज होवत. याच सद्भावनेने कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली व सहकार्य मिळाले. सिव्हिलसाठी आस्थाच्या वतीने आस्थाचे सर्वेसर्वा विजय छंचुरे, पुष्कर पुकाळे, निलिमा हिरेमठ, छाया गंगणे, स्नेहा वनकुद्रे, संपदा जोशी, नरेश रेस, अविनाश माचरला, अनिता तालिकोटी, विद्यामाने या आस्था रोटी बँकेचे संपूर्ण टीम उपस्थित होते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अन्न वाटप, लायन्स क्लब सर्व टीम उपस्थित होते.